सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी आणि परिणाम देणारा असणार आहे. आज तुम्हाला समस्यांपासून आराम मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबच्या प्रवासाला जावं लागू शकतं. नोकरदार लोकांना काही छोट्या कामासाठी आज त्यांना बाहेरही फिरावं लागू शकतं. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळेल, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. तुम्हाला कोणतेही काम आज नशिबावरती सोडून जमणार नाही. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा होईल. तुमच्या घरी खास पाहुणे येतील, त्यामुळे तुमचा आर्थिक खर्च वाढेल. तुम्हाला धावपळ देखील करावी लागू शकते, जी आज तुम्हाला पैसे खर्च करायला लावेल. अडचणीमध्ये असतील त्या वरिष्ठांना तुम्ही आज मदत कराल. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरदार लोकांना काही छोट्या व्यवसायासाठी कामं करावी लागतील. आज तुम्हाला कुठलंही काम तुमच्या केवळ नशिबावर सोडून जमणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी मेहनत देखील घ्यावी लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाला खडी साखर आणि लोणी खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारामध्ये वाढ होईल. कुटुंबातील लोक तुमच्यासाठी पार्टी आयोजित करतील. तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज तुमचं भाग्य हे पैशांच्या बाबतीमध्ये अनुकूल राहील. व्यवसायामध्ये अडकलेला पैसा तुम्हाला आज पुन्हा परत मिळेल. आज कुटुंबामध्ये तुमच्या बहिणीच्या लग्नाची चर्चा होईल, त्यामुळे तुमच्यावरती आर्थिक भार देखील वाढेल. तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत तुम्हाला काळजी वाटेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांची बदली होईल. सरकारी काम रखडलं असेल तर ते तुम्ही पूर्ण कराल. मुलांच्या समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. जर तुम्ही विवाहेच्छुक असाल तर तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला अशा शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न हा केला जाईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल काळजी वाटेल. दीर्घकाळापासून व्यवसायाबद्दल तुम्ही चिंतेमध्ये असाल तर त्यामध्ये तुम्हाला मोठ्यांचा सल्ला घ्यावा लागेल. जोडीदाराच्या शारीरिक समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला आळस हा सोडावा लागेल. सर्व काम वेळेत पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमची रखडलेली कामं ही पूर्ण करावी लागतील. कामामध्ये तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. आपल्या आरोग्याबाबत तुम्ही जागरूक राहा. आईशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. कुटुंबातील सदस्यांचा तुमच्या लग्नाला पाठिंबा मिळेल. दीर्घकाळापासून व्यवसायाबद्दल तुम्ही चिंतेमध्ये असाल तर त्यामध्ये तुमच्या वडिलांचा सल्ला तुम्हाला मोलाचा ठरेल. जोडीदाराच्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्हाला आळस येईल, परंतु आळस सोडूनच तुम्हाला काम करावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास
तुळराज. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही धैर्यानं आणि शौर्यानं त्यांचा पराभव करण्यामध्ये यशस्वी देखील व्हाल. तुमच्या मनाच्या कमकुवतपणावरती मात्र तुम्हाला मात करावी लागेल, तरच तुम्ही कामामध्ये यशस्वी होऊ शकाल. आज सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर, मान, सन्मान मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाल. आज तुम्हाला बऱ्याच महिन्यांपासून रखडलेलं प्रणय सुख मिळेल. पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आजची रात्र घालवाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. कामावरती तणावाचं वर्चस्व मात्र होऊ देऊ नका. तुमचं काम हे शहाणपणानं आणि धैर्यानं तुम्ही पूर्ण कराल. मुलांबाबत काही समस्या असतील तर जोडीदारासोबत तुम्ही संवाद साधा. नोकरी करणाऱ्या लोकांच्या वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. व्यावसायिकांना नवीन कामामध्ये चांगल्यापैकी लाभ मिळेल. आज तुमचे हितशत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला कामामध्ये यशस्वी होण्यासाठी आज जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. विवाह इच्छुकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी नफा होईल. नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे तुम्ही खर्च कराल. मित्रांसोबत सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. दैनंदिन कामामध्ये तुम्ही बेफिकीर राहू नका. भविष्यामध्ये नाहीतर मोठ्या समस्येला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमचं काम तुम्हाला शहाणपणानं आणि धैर्यानं पूर्ण करावं लागेल. मुलांबाबत काही समस्या असतील तर जोडीदारासोबत तुम्ही संवाद साधा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. काही प्रभावशाली लोकांसोबत तुमची भेट होईल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आज आर्थिक धनलाभ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं तुम्ही आज तुमची उरलेली काही कामं पूर्ण कराल. मित्रांसोबत तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. भविष्यामध्ये मोठ्या समस्येला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील. तुमची धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल. काही पैसे तुम्ही त्यासाठी खर्च कराल. मालमत्तेशी संबंधित सुरू असलेले वाद आज संपुष्टामध्ये येतील. अधिकाऱ्यांच्या कृपेनं तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. परंतु सरकारी काम तुम्ही पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी येतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय जर तुम्ही घेत असाल तर ते चांगले राहील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिक लोकांना शत्रूंपासून सावध राहावं लागेल. कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सासरच्या लोकांकडून उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. वडिलांच्या प्रकृतीबाबत तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.